हॅलो स्टुडंट. मागच्या एम पीच्या लेक्चरला युनिट 4 फंडामेंटल्स ऑफ मशिनिंग आपण हा युनिट चालू केला होता. ह्याच्यामध्ये आपण मशिनिंग म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ चिप फॉर्मेशन, चिप्स कसे तयार होतात तो मेकॅनिझम आपण पाहिलेला आहे. या व्यतिरिक्त आपण टाईप्स ऑफ चिप्स आपण त्यामध्ये पाहिलं होतं. आता आज आपण पुढचा भाग फंडामेंटल्स ऑफ मशिनिंगचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला आहे टाईप्स ऑफ कटिंग टूल यूज्ड फॉर मशिनिंग, क्लासिफिकेशन ऑफ कटिंग टूल्स. सो कटिंग टूल्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कटिंग पॉईंट्स. आता त्यामध्ये दोन प्रकार आहेत, सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल. सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हणजेच काय, त्याला एकच कटिंग एज असते किंवा एकच कटिंग पॉईंट असतो, कटिंग एज एकच असते, त्याला आपण म्हणतो सिंगल पॉईंट कटिंग टूल. आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल म्हणजे काय, नंबर ऑफ कटिंग एजेस असतात, एकापेक्षा जास्त कटिंग एज, नंबर ऑफ कटिंग एज किंवा नंबर ऑफ कटिंग पॉईंट्स त्यामध्ये असतात, त्याला आपण म्हणतो मल्टी पॉईंट कटिंग टूल. आता सिंगल पॉईंट कटिंग टूलमध्ये एक कटिंग एज असते आणि एका कटिंग एजवरच ते मशिनिंग होत असतं. आणि मल्टी पॉईंट कटिंग टूलमध्ये नंबर ऑफ कटिंग एज असतात आणि त्याच्यामध्ये मशिनिंग होत असतं. सिंगल पॉईंट कटिंग टूलचं जे एक्झाम्पल आहे ते लेथ मशीनवर आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल टर्निंगला वगैरे, फेसिंग टर्निंग ह्याच्यासाठी आपण वापरतो. शिवाय बोरिंग मशीनमध्ये जे बोरिंग बार असतो त्याला जो टूल असतो, बोरिंग टूल असतं, त्यालामध्ये एकच कटिंग एज असते किंवा एक सिंगल पॉईंट कटिंग टूलचं उदाहरण आहे बोरिंग बार किंवा बोरिंग मशीन. त्याच्यामध्ये शेपर आहे, प्लेनर आहे. शेपर प्लेनरमध्ये सिंगल पॉईंट कटिंग टूल आपण वापरत असतो. आता मल्टी पॉईंट कटिंग टूलमध्ये ट्विस्ट ड्रिल बीट आपण पाहिलेलं आहे, त्यामध्ये नंबर ऑफ कटिंग एज असतात. टॅप आहे, रिमर आहे, मिलिंग कटर आहे, ब्रॉच आहे, एंड मिल कटर आहे. तर असे वेगवेगळे कटर्स, टॅप, रिमर्स हे मल्टी पॉईंट कटिंग एजमध्ये किंवा मल्टी पॉईंट कटिंग टूलमध्ये येतात. सो क्लासिफिकेशन ऑफ कटिंग टूल डिपेंडिंग अपॉन कन्स्ट्रक्शन ऑफ कटिंग टूल. आता याच्यामध्ये सॉलिड टूल आणि टिप्ड कटिंग टूल. सॉलिड टूल म्हणजे एकाच मटेरियलपासून बनलेलं असतं आणि टिप्ड कटिंग टूलमध्ये काय असतात की वेगळ्या मटेरियलचं टिप असेल. आता समजा आपल्या सिमेंटेड कार्बाईडचं टोक असेल, ते मेटलच्या शंकला ब्रेज केलेलं असेल, तर अशा पद्धतीनं टिप्ड कटिंग टूल असतं. त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन मोशन, आता लिनियर मोशन आहे का टूलची, का रोटरी मोशन आहे का, दोन्ही मोशन टूलला होतात. त्याच्यावरती लिनियर मोशन असेल तर लेथचं टूल आहे, बोरिंग टूल आहे, शेपिंग टूल आहे. रोटरी टूल असेल तर रोटेट कुठलं टूल होतं, तर तुम्हाला माहिती आहे की मिलिंग कटर रोटेट होतं, ग्राइंडिंग व्हील रोटेट होतं, तर रोटरी मोशनचे आहेत. आणि लिनियर आणि रोटरी म्हणजे दोन्ही मोशन त्या टूलला दिले जातात. ते टूल रोटेट पण होतं आणि ते टूल मूव्ह पण होतं एका लाईनवर, स्ट्रेट लाईनच्या अलॉंग. तर त्याच्यामध्ये ड्रिल आहे, होलिंग टूल आहे. होलिंग म्हणजे आपण त्यामध्ये ॲक्युरेसी होलला प्राप्त करण्यासाठी होलिंग टूल वापरत असतो. तर होलिंग टूल आहे, ड्रिल आहे, किंवा आपला जो होल आहे त्याचा सरफेस फिनिश चांगला करण्यासाठी पण आपण होलिंग टूल वापरत असतो. सो दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ टूल्स. आपल्याला महत्त्वाचं कुठलं आहे तर सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल. सिंगल पॉईंट कटिंग टूल मी सांगितल्याप्रमाणे वेज लाईक ॲक्शन असते आणि ह्याच्यामध्ये एकच कटिंग एज असणार आहे आणि ह्याचे ॲप्लिकेशन लेथ स्लॉटिंग मशीनमध्ये होतं. टर्निंग फेसिंग टूल आहे, प्लेनर शेपर टूल आहे, स्लॉटिंग टूल आहे, पार्टिंग टूल आहेत, हे सिंगल पॉईंट कटिंग टूल आहेत. मल्टी पॉईंट कटिंग टूल इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये 2 or more सिंगल पॉईंट कटिंग टूल्स अरेंज्ड टुगेदर ॲज युनिट. नंबर ऑफ कटिंग एज असतात, मल्टी पॉईंट कटिंग टूल म्हणतो त्याला. आणि नंबर ऑफ कटिंग एज हे कटिंग करत असतात, मशिनिंग करत असतात, वर्कपीसचं अनवॉन्टेड मटेरियल रिमूव्ह करत असतात. जसं की ट्विस्ट ड्रिल आहे, तर ट्विस्ट ड्रिल आहे, रिमर आहे, टॅप आहे, ब्रोच आहे, मिलिंग कटर आहे. आता इथं तुम्हाला मिलिंग कटर दिसतं आहे, ठीक आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला इथं ड्रिल दिसतं आहे, त्याच्यानंतर टॅप दिसतं आहे. असे वेगवेगळे टूल्स आपण मल्टी पॉईंट कटिंग टूलमध्ये, इथं नंबर ऑफ कटिंग एज असतात, ही आहे, ही आहे, ही आहे, असे नंबर ऑफ कटिंग एज तुम्हाला इथं दिसत आहेत. ह्याच्यामध्ये पण नंबर ऑफ कटिंग एज असतात, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कटिंग एज असतात. तर ते मल्टी पॉईंट कटिंग टूलचं एक्झाम्पल आहे. आता आपल्याला जर डिफरन्स बघायचा झाला सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल, तर लेथ मशीन, प्लेनिंग मशीन, बोरिंग मशीनवर सिंगल पॉईंट कटिंग टूल आपण वापरतो आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल आत्ता सांगितल्याप्रमाणे मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, रिमर आहे, ह्याच्यामध्ये आपण वापरतो. आता ह्या
सिंगल पॉईंट कटिंग टूलला काय असते, एकच कटिंग एज असते किंवा एकच कटिंग पॉईंट असतो आणि मल्टी पॉईंटमध्ये नंबर ऑफ कटिंग एज, मोर दॅन वन कटिंग पॉईंट कटिंग एज असतात. आता हे टूल शक्यतो टिप्ड टूल असतात आणि म्हणजे इन्सर्ट किंवा टिप्ड टूल असतात आणि ह्याच्यामध्ये एक सॉलिड टूल्स आपण ह्याच्यामध्ये मल्टी पॉईंट कटिंग टूल एकाच मटेरियलपासून बनलेले असं म्हणू शकतो. आता एक्झाम्पल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टर्निंग टूल आहे, बोरिंग टूल आहे सिंगल पॉईंट कटिंग टूलचं, आणि मल्टी पॉईंटमध्ये एक्झाम्पल आहे रिमर आहे, एंड मिल कटर आहे, आत्ता बघितलं आपण. तर सिंगल पॉईंट कटिंग टूलचा जो काही शांक असतो, जी मेन बॉडी म्हणतो आपण टूलची, ती फ्लॅट किंवा स्क्वेअर शेपची असते, जे टूल पोस्टमध्ये किंवा टूल होल्डरमध्ये पकडली जाते. आणि ह्या शांक जो आहे मल्टी पॉईंट कटिंग टूलचा हा राऊंड असतो किंवा टेपर असतो, जो की स्पिंडलमध्ये वगैरे आपण चेकमध्ये स्पिंडलमध्ये आपण पकडतो. ठीक आहे. तर हे झालं सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल. ह्याचा डिफरन्स कळला असेल. सिंगल पॉईंट कटिंग टूल एकच कटिंग एज, मल्टी पॉईंट कटिंग टूल नंबर ऑफ कटिंग एज आणि त्यांना मशीनिंग केलं जातं. तर आता आपण पाहू टूल मटेरियल. आता हे जे टूल आहे, कटिंग टूल आहे, त्याच्यामध्ये मटेरियल जे आपण सिलेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रॉपर्टी पाहिजेत. तर पहिली जी प्रॉपर्टी पाहिजे ती हॉट हार्डनेस, म्हणजे हायर टेम्परेचरलासुद्धा त्याचा हार्डनेस कमी न झाला पाहिजे, त्याच्यामध्ये हार्डनेस पाहिजे. असं हॉट हार्डनेस ही प्रॉपर्टी त्या टूल मटेरियलमध्ये पाहिजे. दुसरं आहे विअर रेजिस्टन्स, म्हणजे ते झिजलं न पाहिजे. नाहीतर तुम्ही एक मशीनिंग करताय आणि तुम्ही सिंगल कट काढला आणि त्याच्यामध्ये टूल झिजत केलं तर ते काय उपयोगाचं नाही. त्यामुळे विअर रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पाहिजे, कारण टूल आणि वर्कपीस ह्याचा कॉन्टॅक्ट सारखा येत असतो, तिथं फ्रिक्शन तयार होतं, हाय टेम्परेचर तयार होतं. तेव्हा हे जे टूल आहे जे आपण वापरणार आहे ते झिजलं न पाहिजे, ते विअर रेजिस्टन्स पाहिजे, झीज होण्यास विरोध केला पाहिजे. नेक्स्ट म्हणजे टफनेस, म्हणजेच ह्याच्यामध्ये जे काही शॉक्स किंवा व्हायब्रेशन्स येणार आहेत ते त्यानं कुशन केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ते विस्टँड केले पाहिजेत. असे सफिशियंट टफनेस ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पाहिजे. विदाऊट ब्रेकिंग त्यानं ते विस्टँड केलं पाहिजे शॉक व्हायब्रेशन्स. त्याच्यानंतर इझी टू फॅब्रिकेट, हे टूल्स इझी टू फॅब्रिकेट, आपल्याला फॅब्रिकेशन करता आलं पाहिजे, वेल्डिंग करता आलं पाहिजे आणि ह्याचे कॉस्ट पण कमी पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये लो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ही प्रॉपर्टी आहे टूल मटेरियलची. आता टूल मटेरियल आपण सिलेक्ट करताना आपल्याला बरेचसे पॅरामीटर आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर त्यामध्ये टाईप ऑफ सर्व्हिस, की कशा पद्धतीचं मशीनिंग करायचं आहे, वर्कपीस कोणता आहे, ते काय कॉस्ट वगैरे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार, सरफेस फिनिश कसा पाहिजे आहे, कटिंग स्पीड किती आहे, त्याच्यावरती आपण टूल मटेरियल हे सिलेक्ट करत असतो. आता मेन टूल मटेरियल कुठले आहेत तर कार्बन स्टील आहे, हाय स्पीड स्टील आहे, स्टेलाइट आहे, सिमेंटेड कार्बाईड आहे, डायमंड आहे, ॲब्रेसिव्ह आहे, सिरेमिक आहे. वन बाय वन आपण हे पाहूया. पहिलं आहे कार्बन स्टील. आता तुम्हाला माहिती आहे हाय कार्बन स्टील म्हणजे फक्त आयर्न आणि कार्बन. हाय कार्बन स्टील आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हाय कार्बन स्टीलमध्ये 0.60 ते 1.5%, 1.5% हा त्याच्यामध्ये कार्बन असतो आणि ह्याच्यामध्ये हार्डनेस पण असतो. तर हे मोस्टली टूल आपण हाय कार्बन स्टीलचे आपण वापरू शकतो टूल मटेरियल म्हणून. पण जर कटिंग स्पीड कमी असेल तरच हे टूल वापरता येतात, किंवा आपल्याला ह्यामध्ये जे हँड ऑपरेटेड टूल आहेत त्यामध्ये आपण कार्बन स्टीलचा वापर करू शकतो टूल मटेरियल म्हणून. कारण ह्याच्यामध्ये जो हार्डनेस आहे तो हार्डनेस 200 ते 250 तापमानाला तो हार्डनेस निघून जातो. म्हणून हे हँड ऑपरेटेड टूल्स किंवा आपल्याला लो कटिंग स्पीडच्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये कार्बन स्टील आपण वापरतो. प्लेन कार्बन स्टीलमध्ये हाय कार्बन स्टील आपण पाहिलेलं आहे ते वापरतो. नेक्स्ट आहे हाय स्पीड स्टील. आता हाय स्पीड स्टीलमध्ये काय केलं जातं, टंगस्टन, मॉलिब्डेनम, क्रोमियम हे जे काय अलॉइंग एलिमेंट आहेत ते अलॉइंग एलिमेंट कार्बन व्यतिरिक्त आपण ॲड करतो, जेणेकरून विअर रेजिस्टन्स, हार्डनेस, टफनेस ह्या प्रॉपर्टी आपल्याला त्यामध्ये मिळावे ह्यासाठी. आता ह्यामध्ये हाय स्पीड स्टील का म्हणलेलं आहे, कारण ह्याचा कटिंग स्पीड हा कार्बन स्टीलपेक्षा जास्त असतो आणि हाय टेम्परेचरलासुद्धा त्याच्यामध्ये हार्डनेस हा टिकून राहतो. 1841 हाय स्पीड स्टील हे सर्वांना माहिती आहे. तर 1841 HSS म्हणजे हाय स्पीड स्टील आपण वापरतो ड्रिल्स, रिमर्स, टॅप्ससाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टेलाइट. थर्ड इज स्टेलाइट. आता स्टेलाइट जे आहे ते
नॉन फेरस कास्ट अलॉयपासून बनलेलं असतं, जसं की कोबाल्ट आहे, क्रोमियम आहे, टंगस्टन आहे. यांचे नॉन फेरस ज्याच्यामध्ये आयर्न नाही त्या कास्ट अलॉयपासून स्टेलाईट बनलेलं असतं, कोबाल्ट, क्रोमियम, टंगस्टन. ठीक आहे. हे नॉन मेटल कट करण्यासाठी, जसं की रबर आहे, प्लास्टिक आहे, हे नॉन मेटल आहेत, ते कट करण्यासाठी याचा बेसिकली उपयोग होतो. हे ब्रिटल आहे, स्टेलाईट हे थोडंसं ब्रिटल आहे. शिवाय ब्रॉन्झ आणि कास्ट मालेबल आयर्न हे सुद्धा कट करण्यासाठी आपण किंवा मशीनिंग करण्यासाठी स्टेलाईटचा वापर करतो. बघा, स्टेलाईट हे नॉन फेरस कास्ट अलॉय आहे, ज्यामध्ये कोबाल्ट आहे, क्रोमियम आहे, टंगस्टन आहे. हे थोडंसं ब्रिटल आहे आणि नॉन मेटल जसे की प्लास्टिक, रबर हे कट करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होतो. नेक्स्ट आहे सिमेंटेड कार्बाईड. सिमेंटेड कार्बाईड हे टिप्ड कटिंग टूलच्या एक कॅटेगरीमध्ये येतं. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे ते कार्बन हे टंगस्टन किंवा टिटॅनियम ह्याच्याबरोबर मिक्स केला जातो. त्याची पावडर, कार्बाईडची पावडर तयार केली जाते, ती कोबाल्टबरोबर मिक्स केली जाते आणि नंतर पावडर मेटलर्जी प्रोसेस अप्लाय करून, सिंटरिंग करून, म्हणजे हीट आणि प्रेशर ह्याचा वापर करून त्याचे टोक बनवले जातात, टीप बनवले जातात. आणि हे टीप जे आहेत ते मेटलच्या शांकला, जे की मीडियम कार्बन स्टीलपासून शांक वाजला असेल, मेन बॉडी बनलेलं असेल, त्याला ब्रेझिंग केलं जातं. म्हणजे वेल्डिंगचाच एक प्रकार आहे ब्रेझिंग. तर ते ब्रेझ केलं जातं. जे टोक आहेत सिमेंटेड कार्बाईडचे, ते टोक आपल्याला काय करावं लागतात, तर ते ब्रेझिंग करून मेटलच्या शांकला ते ब्रेझ केले जातात, म्हणजे वेल्ड केले जातात. नेक्स्ट आहे डायमंड. डायमंड हे सगळ्यात हार्ड टूल आहे. इट इज हार्डेस्ट टूल मटेरियल. ह्याचा स्पीड जवळजवळ 50 टाईम ग्रेटर दॅन HSS. हा HSSपेक्षा 50 टाईम्स मोर ह्याचा स्पीड आहे. तर ह्याचा जो उपयोग आहे तो हार्ड मटेरियल कट करण्यासाठी आपण वापरतो. जसे ग्लास आहे, प्लास्टिक आहे, सिरेमिक आहे, जे की साधारण टूल मटेरियलनं होणार नाही, तर ते आपण डायमंडच्या साह्यानं जे हार्ड मटेरियल आहे तर ते कट करण्यासाठी डायमंडचा वापर टूल मटेरियल म्हणून करतो. हे थोडंसं कॉस्ट ह्याची जास्त आहे. ठीक आहे. ॲब्रेसिव्ह म्हणजे एकतर ते लूज असतील किंवा बाइंड केलेले असतील, ते पेपरवर प्रोव्हाइड केलेले असतील, क्लोथवर प्रोव्हाइड केलेले असतील किंवा व्हीलवर दिलेले असतील. जसे की तुम्ही ग्राइंडिंग व्हील बघितलेले आहेत, त्याच्यात पार्टिकल्स जे आहेत ॲब्रेसिव्ह जे आहेत ते बाइंड केलेले असतात. स्टोनवर कधी कधी दिले जातात आणि शक्यतो ग्राइंडिंगसाठी ह्याचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे सिरॅमिक म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईडची पावडर असते, ती सिंटरिंग केली जाते. हीट आणि प्रेशरचं ॲप्लिकेशन केलं जातं. हीटचं ॲप्लिकेशन 2200 तापमानाला केलं जातं. त्याचे टोक बनवले जातात आणि मेटलच्या शँकला ते क्लॅम्प केले जातात आणि ह्याचा टूल मटेरियल म्हणून वापर केला जातो. हे थोडेसे ब्रिटल असतात, सिरॅमिक असल्यामुळे ब्रिटल आहे. हे झाले टूल मटेरियल, ह्याची माहिती आपण घेतलेली आहे. आता नेक्स्ट आहे एलिमेंट्स ऑफ मेटल कटिंग प्रोसेस किंवा कुठले पॅरामीटर आहेत, त्यांची डेफिनेशन काय आहे. आता बघा, एलिमेंट्स ऑफ मेटल कटिंगमध्ये आपल्याला चिप पण येतं, वर्कपीस पण येतो, टूल पण येतो, कटिंग फ्लुईड येतो. या व्यतिरिक्त जे कटिंग पॅरामीटर आहेत त्यामध्ये फीड म्हणजेच काय, मुवमेंट ऑफ टूल कटिंग एज पर रिव्होल्यूशन ऑफ वर्कपीस. म्हणजे वर्कपीसच्या एका रिव्होल्यूशनमध्ये टूल किती पुढं गेलेलं आहे, किती ॲडव्हान्स झालेलं आहे, किती मूव्ह झालेलं आहे पुढं, ते म्हणजे फीड. हा MM पर रिव्होल्यूशनमध्ये एक्सप्रेस केला जातो. फीड म्हणजेच काय, मुवमेंट ऑफ टूल कटिंग एज. जे कटिंग एज आहे टूलचं ते एका रिव्होल्यूशन, वर्कपीसच्या एका रिव्होल्यूशनमध्ये किती पुढं गेलेलं आहे, किती अंतर पुढं गेलेलं आहे, ते म्हणजेच MM पर रिव्होल्यूशन. तर त्याला फीड असं म्हणतो. नेक्स्ट कळलं, फीड म्हणजे काय, मुवमेंट ऑफ टूल कटिंग एज पर रिव्होल्यूशन ऑफ वर्कपीस, ते MM पर रिव्होल्यूशनमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर आहे कटिंग स्पीड म्हणजेच काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वर्क सरफेस पर युनिट टाईम इन रेफरन्स टू कटिंग एज ऑफ द टूल. ठीक आहे. म्हणजेच मीटर पर मिनिट किंवा याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला आहे तो πdN/1000 कटिंग स्पीड, πdN/1000. डी म्हणजे डायमीटर ऑफ वर्कपीस आणि कॅपिटल N म्हणजे स्पीड ऑफ वर्कपीस इन RPM. तर अशा पद्धतीने कटिंग स्पीड कॅल्क्युलेट केला जातो, πdN/1000. N म्हणजे स्पीड ऑफ वर्कपीस इन RPM, रिव्होल्यूशन पर मिनिट. डी इज डायमीटर ऑफ वर्कपीस. म्हणजेच आपल्याला किती अमाऊंटचं मटेरियल, म्हणजे स्पीड विथ विच द गिव्हन अमाऊंट ऑफ मटेरियल कॅन बी कट, तर ते आपण इथं कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे कट करण्याचा स्पीड, वर्कपीसला कट करण्याचा जो स्पीड आहे त्याला कटिंग स्पीड म्हणतो. नेक्स्ट आहे डेप्थ ऑफ कट. आता हे वर्क ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर मेजर केलं जातं. म्हणजेच काय की जो काही डिफरन्स आहे, म्हणजे जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन मशीन सरफेस अँड अनमशीन सरफेस, तर त्याला आपण म्हणतो डेप्थ ऑफ कट.
म्हणजे कॅपिटल डी मायनस स्मॉल डी अपॉन 2 दॅट इज डेप्थ ऑफ कट दॅट टी ही मध्ये आपण दाखवलं जातं. नेक्स्ट इज स्टँडर्ड टाईम. आता द टाईम रिक्वायर्ड टू मशीन वर्कपीस. एक वर्कपीस तयार करायला किती टाईम लागतो, तर त्याच्यामध्ये बघा मशीनिंग टाईम येतो, हँडलिंग टाईम येतो, सर्व्हिसिंग टाईम येतो आणि फटीग टाईम येतो. तर हे एक वर्कपीस करायला किती टाईम लागतो हे प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये आपण मशीनिंग टाईम किंवा स्टँडर्ड टाईम कॅल्क्युलेट करतो. सो नेक्स्ट इज सिंगल पॉईंट कटिंग टूल नॉमेनक्लेचर. आता सिंगल पॉईंट कटिंग टूल तुम्हाला इथं दिसतं आहे, हे लेथमध्ये आपण वापरतो. तर इथं फेस दिसतं आहे, हे फेस आहे, हे ॲक्च्युली शँक आहे, हा शँक आहे, इथं चुकून फेस झालं हे शँक आहे. नेक्स्ट हा कटिंग एज आहे, 2 कटिंग एज आहेत, पण त्यातले एक कटिंग एज जे आहे साईड कटिंग एजनं आपण कटिंग करत असतो, नोज. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लँक, हील हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया आपण शँक म्हणजे काय. शँक म्हणजेच मेन बॉडी ऑफ टूल अँड इट इज ग्रिप्ड इन टूल होल्डर. इट इज रेक्टँग्युलर इन क्रॉस सेक्शन. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला दिसतंय, तर हा दिसतोय तो शँक दिसतोय पहा, हा दिसतोय तो शँक आहे, हा शँक दिसतोय, हा मेन बॉडी ऑफ टूल आहे, हा मेन बॉडी ऑफ टूल आहे शँक. तर हे टूल होल्डरमध्ये लेथ मशीनमध्ये टूल होल्डर जे असतं त्याच्यामध्ये हे ग्रिप केलं जातं, हे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचं बनलेलं असतं. सो शँक इज मेन बॉडी ऑफ टूल. ठीक आहे. शँक इज मेन बॉडी ऑफ टूल. इट इज ग्रिप्ड इन टूल होल्डर. इट इज रेक्टँग्युलर इन क्रॉस सेक्शन. नेक्स्ट फेस. फेस इथं तुम्हाला दिसतंय बघा, हे फेस, हा फेस तुम्हाला इथं दिसतोय टॉप व्ह्यूमध्ये. तर हा टॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला फेस दिसतो आहे, इथं फेस, हा फेस आहे, हा टॉप पोर्शन आहे टूलचा ज्याच्यावरती चिप्स स्लाईड होणार आहे, त्याला आपण म्हणतो हा फेस. हा फेस म्हणजे इथं तुम्हाला हा फेस दिसतो आहे इथं, तर हा फेस टॉप सरफेस ऑफ द टूल अलॉंग विथ चिप स्लाईड, त्याला आपण म्हणतो फेस. इट इज टॉप सरफेस ऑन विच द चिप स्लाईड. नेक्स्ट फ्लँक. इट इज सरफेस ॲडजेसंट टू ऑर बिलो द कटिंग एज. सो जे सरफेस आहे जे की ॲडजेसंट टू ऑर बिलो द कटिंग एज. आता बघा इथं तुम्हाला दिसत असेल, ॲक्च्युली हा शँक आहे, इथं चुकून फेस झालेला आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल, तर हे जे दिसतंय ते कटिंग एज आहे, हे एक कटिंग एज आहे, हे एक कटिंग एज आहे. या कटिंग एजच्या जी खालची बाजू आहे ॲडजेसंट ऑर नियरर टू द सरफेस नियरर टू द कटिंग एज, बिलो ऑर ॲडजेसंट टू द कटिंग एज, ही जी कटिंग एज आहे त्याच्या खालची बाजू किंवा त्याच्या जवळची बाजू ही जी दिसते त्याला आपण म्हणतो फ्लँक. साईड कटिंग एजच्या खालची साईड फ्लँक, एंड कटिंग एजच्या खालची एंड फ्लँक. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला फ्लँक हे कळलं असेल. इथं तुम्हाला फ्लँक दाखवलेलं आहे, तर हा फ्लँक आहे, हा फ्लँक आहे. ठीक आहे, हा फ्लँक आहे. नेक्स्ट हील. द लोएस्ट कर्व पोर्शन ऑफ द टूल वेअर बेस अँड फ्लँक मीट. ठीक आहे. आता हा काय आहे की लोवेस्ट पोर्शन आहे, खालचा भाग आहे ज्याच्यामध्ये जो खालचा बेस आहे, हा जो बेस आहे, हा बेस आणि फ्लँक हे जिथं मीट होतात तो कर्व सरफेस म्हणजेच काय आहे आपलं हील आहे, त्यालाच आपण काय म्हणतो तर हील. इट इज लोवेस्ट कर्व पोर्शन वेअर इट इज लोएस्ट कर्व पोर्शन ऑफ द टूल वेअर बेस. सो आता इथं तुम्हाला दिसत असेल हा बेस आहे, हा बेस आहे, हा बेस आणि फ्लँक हे जिथं इथं कर्व पोर्शन असणार आहे, हे खालचा कर्व पोर्शन असणार आहे, इथं कर्व पोर्शन असणार आहे, जिथं की फ्लँक आणि बेस, हा बेस आणि फ्लँक ही जिथं मीट होतात त्या कर्व पोर्शनला आपण म्हणतो हील. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो हील. ओके. लोएस्ट कर्व पोर्शन ऑफ टूल वेअर बेस अँड फ्लँक मीट. हा जो बेस आहे आणि हा फ्लँक आहे हे जिथं मीट होतात, इथं जो कर्व पोर्शन असेल मी दाखवलेलं आहे इथं, त्याला आपण म्हणतो हील. नेक्स्ट नोज आपण कशाला म्हणतो नोज बघा. तर नोज म्हणजे काय, तर ही कटिंग एज आहे, ही साईड कटिंग एज आहे आणि ही एंड कटिंग एज आहे. एंड कटिंग एज आणि साईड कटिंग एज जिथं मीट होतात, इंटरसेक्ट होतात, तिथे एक स्मॉल रेडियस दिलेली जाते जेणेकरून लवकर झीज होऊ नये म्हणून थोडीशी स्मॉल अमाऊंट ऑफ रेडियस दिली जाते, त्याला नोज रेडियस म्हणतो. आणि हे जे कटिंग एज आहेत, 2 कटिंग एज, एंड कटिंग एज आणि साईड कटिंग एज, पण जरी 2 कटिंग एज असले तरी एकाच कटिंग एजनं इथं काय होणार आहे मशीनिंग होणार आहे. साईड कटिंग एजनं
मशिनिंग होतं, म्हणून ह्याला सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हणलेलं आहे. पण हे दोन कटिंग एज, साईड कटिंग एज आणि एंड कटिंग एज जिथं मीट होतात, इथं नोज दाखवलेलं पहा, त्याला आपण म्हणतो नोज. ओके, त्याला आपण म्हणतो नोज. So it is intersection of side and end cutting edge. So radius is provided to the nose to improve surface finish and to increase tool life, also to have wear resistance. Next is base. Base कशाला म्हणायचं? तर base is bearing surface of tool and it is held in tool holder or clamped in tool post. हा जो बेस आहे, इथं बेस दाखवला आहे, हा बेस काय आहे? हा बेरिंग सरफेस आहे, जो की टूल होल्डरमध्ये किंवा टूल पोस्टमध्ये क्लॅम्प केलेला असतो. हा खालचा सरफेस आहे, बेरिंग सरफेस, त्याच्यावरती आपण त्याला बेरिंग सरफेस असं म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द पार्ट्स ऑफ द सिंगल पॉईंट कटिंग टूल. नेक्स्ट इज व्हेरियस अँगल्स ऑफ single point cutting tool. First one is rake angle. So in the rake angle there are two angles, back rake angle and side rake angle. So what is rake? Rake is a slope of the top. It is provided on top surface. Rake is provided on top surface and it is slope away from the cutting edge. Cutting edge पासून दूर आपल्याला एक स्लोप दिला जातो, त्याला आपण रेक असं म्हणतो. जर रेक अँगल जास्त असेल तर शियर अँगल जो आहे तो लार्ज असणार आहे, ज्यामुळं कटिंग फोर्स आणि पॉवर कमी लागणार आहे. आणि जर लार्ज रेक अँगल असेल तर आपल्याला सरफेस फिनिश काय येतो? चांगला येणार आहे. लार्ज रेक अँगल इज कंडक्टिव्ह टू गुड सरफेस फिनिश. जेवढा रेक अँगल जास्त तेवढा सरफेस फिनिश चांगला येणार आहे आणि त्यामुळं कटिंग फोर्स आणि पॉवरसुद्धा कमी लागणार आहे. तर त्यामध्ये पहिलं बघूया बॅक रेक अँगल. बॅक रेक अँगल कशाला म्हणायचं? हा टॉप सरफेस जो आहे किंवा फेस आहे तो फॉर्म करतो, पण हे काय केलेलं असतं? इट इज ग्राउंड बॅक, म्हणजे हे ग्राइंडिंग केलेलं असतं, ते पाठीमागच्या साईडला स्लोप दिलेला असतो. इट इज ग्राउंड बॅक ॲट ॲन अँगल स्लोपिंग फ्रॉम द नोज. नोजपासून पाठीमागच्या साईडला असा एक स्लोप दिलेला असतो, ग्राइंडिंग करून स्लोप दिला जातो नोजपासून पाठीमागं, त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. ठीक आहे. तर जर तो पाठीमाग नोजपासून जर स्लोप इज डाऊनवर्ड टुवर्ड्स द नोज इट इज निगेटिव्ह, म्हणजेच इफ द स्लोप इज डाऊनवर्ड टुवर्ड्स नोजकडं जर असं स्लोप असेल, नोजकडं असं डाऊनवर्ड स्लोप असेल तर तो निगेटिव्ह अँगल असेल. आणि जर स्लोप हा अवे फ्रॉम नोज असेल आणि डाऊनवर्ड फ्रॉम द नोज असेल तर तो पॉझिटिव्ह रेक अँगल असेल. आणि कुठला स्लोप दिला नसेल तर तो बॅक रेक अँगल, झिरो रेक अँगल त्याच्यामध्ये बॅक रेक अँगल असतो. आता इथं पहा की तुम्हाला बॅक रेक अँगल तुम्हाला इथं दिसतो आहे, हा बॅक रेक अँगल. हा बॅक रेक अँगल म्हणजेच काय बघा, हे नोज आहे, ह्या नोजपासून असा एक स्लोप दिलेला आहे पाठीमागच्या साईडला, म्हणजे हा पॉझिटिव्ह रेक अँगल आहे. हा नोजपासून काय दिला आहे? स्लोप दिला आहे थोडासा, हा पाठीमागच्या साईडला स्लोप दिलेला आहे आणि हा वरचा फेस फॉर्म करतो, वरचा सरफेस हा फेस फॉर्म करतो. आणि हा नोजपासून काय दिला आहे? स्लोप दिला आहे अवे फ्रॉम नोज, हा स्लोप दिला आहे डाऊनवर्ड साईडला, ग्राइंडिंग केलेलं आहे, तर त्याला आपण म्हणतो बॅक रेक अँगल. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलेला असेल बॅक रेक अँगल. नेक्स्ट इज साइड रेक अँगल. सो साइड रेक अँगल ऑल्सो फॉर्म टॉप ऑफ द टूल और फेस. इट हॅज अ ग्राउंड बॅक ॲट अन अँगल स्लोपिंग फ्रॉम साइड कटिंग एज. साइड कटिंग एजपासून जो स्लोप दिलेला आहे पाठीमागच्या साईडला त्याला आपण म्हणतो साइड रेक अँगल. ठीक आहे. साइड कटिंग एजपासून जो बॅक साईडला आपल्याला साइड कटिंग एजपासून स्लोप दिलेला आहे, जो की वरचाच सरफेस फॉर्म करतो, त्याला आपण म्हणतो साइड रेक अँगल. ठीक आहे. इफ द स्लोप इज टुवर्ड्स द कटिंग एज इट इज निगेटिव्ह. जर स्लोप हा जर कटिंग एजकडे असेल तर तो निगेटिव्ह साइड रेक अँगल, आणि जर स्लोप हा कटिंग एजपासून दूर दिला जाईल तर तो पॉझिटिव्ह साइड रेक अँगल असेल. ठीक आहे. तर तो साइड कटिंग साइड रेक अँगल आता इथं तुम्हाला दाखवलं आहे पहा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. समजा ही साइड कटिंग एज आहे, इकडं साइड कटिंग एज आहे, आणि ह्या साइड कटिंग एजपासून काय दिला आहे? हा स्लोप हा डाऊनवर्ड साईडला दिलेला आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह साइड रेक अँगल आहे. तर स्लोप हा नोजपासून पण तो साइड कटिंग एजपासून दिलेला आहे. नोजपासून दिला तर तो बॅक रेक अँगल, आणि साइड कटिंग एजपासून दिला स्लोप तर तो साइड रेक अँगल. ठीक आहे. बघा, नोजपासून
स्लोप डाऊनवर्ड साईडला दिला तर तो बॅक रेक अँगल, आणि साईड कटिंग एजपासून स्लोप अवे दिला तर तो साईड रेक अँगल. Next is side relief angle and end relief angle. So what is side relief angle? The angle between the portion of side flank immediately below the side cutting edge and line perpendicular to the base of tool measured at right angle to the side flank is known as side relief angle. It is angle that prevent interference as the tool enters the work material. आता बघा साईड रेक आणि साईड रिलीफ आणि एंड रिलीफ, साईड रिलीफ अँगल आणि एंड रिलीफ अँगल. बघा साईड रिलीफ अँगल आधी बघूया. हा काय आहे? हा साईड फ्लँक आहे. हा जो दिसतोय हा साईड फ्लँक आहे. साईड फ्लँक म्हणजेच काय? साईड कटिंग एज आहे त्या साईड कटिंग एजच्या खालच्या बाजूचा जो सरफेस असतो तो त्याला आपण म्हणतो साईड फ्लँक. आता हे अँगल कशात आहे? साईड रिलीफ अँगल हा अँगल कशामध्ये आहे बा? तर हा साईड फ्लँक आहे इमिजिएटली बिलो द साईड कटिंग एज. साईड कटिंग एजच्या खालचा जो सरफेस आहे साईड फ्लँक तो, आणि एक जी लाईन परपेंडिक्युलर टाकलेली आहे, ही लाईन काय केलेली आहे? परपेंडिक्युलर टाकलेली आहे. कशाला? ह्या बेसला. ह्या बेसला ही लाईन परपेंडिक्युलर टाकलेली आहे. त्याच्यातला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो साईड रिलीफ अँगल. So side relief angle is the angle between side flank immediately below side cutting edge and a line which is drawn perpendicular to the base. ओके, त्याला म्हणायचं साईड रिलीफ अँगल. एंड रिलीफ अँगल कशाला म्हणायचं? तर एंड फ्लँक ही एंड फ्लँक आहे. एंड कटिंग एजच्या खालचा एंड फ्लँक आहे. एंड फ्लँक आणि जो लाईन परपेंडिक्युलर बेसला काढलेली आहे त्याच्यातला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो एंड रिलीफ अँगल. हा एंड फ्लँक दिसतोय, हा एंड फ्लँक आणि जी लाईन परपेंडिक्युलर टाकलेली बेसला त्याच्यातला जो अँगल आहे तो आपण म्हणतो, हा जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो एंड रिलीफ अँगल. सो एंड फ्लँक म्हणजेच काय? एंड कटिंग एजच्या खालची जी बाजू आहे किंवा सरफेस आहे तो एंड फ्लँक, आणि जी लाईन परपेंडिक्युलर टाकली बेसला त्याच्यातला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो एंड रिलीफ अँगल. ठीक आहे, एंड रिलीफ अँगल. आता इथं तुम्ही बघताय फिगर ही थर्ड अँगल प्रोजेक्शननं काढलेली फिगर आहे. टॉप व्ह्यूवरती आहे, फ्रंट व्ह्यू इथं काढलेला आहे. लेफ्ट हँड साईड व्ह्यू लेफ्ट साईडलाच आहे. ठीक आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. ह्या टॉप व्ह्यूच्या खालीच फ्रंट व्ह्यू पाहिजे, ह्या टॉप व्ह्यूच्या खालीच फ्रंट व्ह्यू पाहिजे, आणि ह्या फ्रंट व्ह्यूच्या साईडला हा साईड व्ह्यू पाहिजे. टॉप व्ह्यूवरती फ्रंट व्ह्यू खाली, लेफ्ट हँड साईड व्ह्यू लेफ्ट साईडला. हा थर्ड अँगल प्रोजेक्शनने काढलेली फिगर आहे. अशीच फिगर तुम्हाला सिंगल पॉईंट कटिंग टूलच्या नॉमेनक्लेचरला काढायची आहे आणि मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. आपण आता परत पाहूया की साईड रिलीफ अँगल आणि एंड रिलीफ अँगल. बघा साईड रिलीफ अँगल म्हणजेच काय? साईड फ्लँक आणि लाईन परपेंडिक्युलर टू बेस जी काढलेली आहे त्याच्यातला अँगल म्हणजे साईड रिलीफ अँगल. एंड रिलीफ अँगल म्हणजेच काय? एंड फ्लँक आणि जी लाईन परपेंडिक्युलर टाकलेली आहे बेसला त्याच्यातला अँगल म्हणजेच एंड रिलीफ अँगल. आता साईड क्लिअरन्स अँगल म्हणजेच काय? द अँगल बिलो साईड रिलीफ अँगल. आणि एंड क्लिअरन्स अँगल म्हणजे काय? इट इज अँगल बिलो एंड रिलीफ अँगल. बघा आता इथं तुम्हाला एंड रिलीफ अँगल दाखवलं आहे. हा जो एंड रिलीफ अँगल आहे त्याच्या खालचा जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो एंड क्लिअरन्स अँगल, आणि साईड रिलीफच्या खालचा जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो साईड क्लिअरन्स अँगल. साईड क्लिअरन्स अँगल आणि द अँगल बिलो साईड रिलीफ अँगल दॅट इज साईड क्लिअरन्स अँगल. अँगल बिलो एंड रिलीफ अँगल दॅट इज एंड क्लिअरन्स अँगल. नेक्स्ट इज साईड कटिंग एज अँगल. साईड कटिंग एज अँगल म्हणजेच काय? तर बघा साईड कटिंग एज अँगल आणि एंड कटिंग एज अँगल. द अँगल बिटवीन साईड कटिंग एज अँड साईड ऑफ द टूल इज कॉल्ड ॲज साईड कटिंग एज अँगल, and the angle between end cutting edge and line perpendicular to shank of tool is end cutting edge. बघूया. बघा आता हा तुम्हाला दिसतो साईड कटिंग एज अँगल, हा साईड कटिंग एज अँगल आहे. हा अँगल कशातला आहे? तर हा जो साईड कटिंग एज आहे ज्याच्याद्वारे आपल्याला मशीनिंग करायचं आहे ह्या कटिंग एजला, हे साईड कटिंग एज आहे. त्या साईड कटिंग एज आणि ही जी साईड आहे शँकची, ही जी साईड आहे शँकची, ही साईड आहे शँकची
आणि ही साईड कटिंग एज आहे. यांच्यामधला अँगल म्हणजेच काय, साईड कटिंग एज अँगल. आणि ही जी एंड कटिंग एज आहे, एंड कटिंग एज आणि शांकला जी परपेंडिक्युलर लाईन टाकलेली आहे, ही परपेंडिक्युलर टू शांक ही जी लाईन आहे आणि एंड कटिंग एज एंड कटिंग एज आहे ह्याच्यातला अँगल म्हणजे एंड कटिंग एज अँगल. परत बघा, साईड कटिंग एज अँगल म्हणजेच काय, साईड कटिंग एज आणि साईड ऑफ शांक ह्याच्यातला अँगल म्हणजे साईड कटिंग एज अँगल. एंड कटिंग एज अँगल म्हणजे काय, एंड कटिंग एज आणि लाईन परपेंडिक्युलर टू शांक त्याच्यातला अँगल म्हणजेच एंड कटिंग एज अँगल. ठीक आहे, तर ह्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता, जे डायग्राम आहे त्याच्यानुसार तुम्ही अँगलची डेफिनेशन लिहू शकता. नेक्स्ट इज लिप और कटिंग अँगल. So angle between face and flank of the tool or included angle when the tool has been ground waist shape, that is lip angle. हा तुम्हाला लिप अँगल दाखवला आहे. हा काय फेस आहे, हा काय आहे फेस आहे, हा काय आहे फ्लँक आहे. तर फ्लँक, हा फ्लँक आहे ना, हा फ्लँक आहे आणि हा फेस आहे. फ्लँक आणि फेस ह्याच्यातला जो इन्क्लुडेड अँगल आहे त्याला आपण म्हणतो लिप अँगल. फेस आणि फ्लँक ह्याच्यातला अँगल जो आहे त्याला म्हणतो आपण लिप अँगल. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट पाहिले, त्याचं डेफिनेशन पाहिल्या, अँगलच्या डेफिनेशन पाहिल्या आणि ती डायग्रॅम सगळ्यात महत्त्वाची, सिंगल पॉईंट कटिंग टूलचं नॉमेनक्लेचर. ही तुम्हाला डायग्रॅम ही पूर्णतः व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ह्याचे पार्टचे नाव वगैरे सगळेच येतात, तर ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे टूल सिग्नेचर किंवा टूल डेसिग्नेशन म्हणजे काय. तर टूल डेसिग्नेशन किंवा टूल सिग्नेचर हे काय आहे की एक स्टँडर्डाइज सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आत्ता आपण जे अँगल पाहिलेले आहेत ते स्पेसिफाय करण्याची एक स्टँडर्ड सिस्टीम आहे, त्याला आपण म्हणतो टूल सिग्नेचर किंवा टूल डेसिग्नेशन. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण टूल डेसिग्नेशन देतो, अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन आणि ऑर्थोगोनल रेक सिस्टीम. पण बऱ्यापैकी आपण ASA अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन आणि ORS म्हणजे ऑर्थोगोनल रेक सिस्टीम, पण बऱ्यापैकी आपण ASA सिस्टीम वापरतो. आता ह्याच्यामध्ये एक अशा विशिष्ट सिक्वेन्सनं हे अँगल दिले जातात. बघा, पहिला अँगल आहे ह्याच सिक्वेन्सनं, हा सिक्वेन्स चेंज करायचा नाही आहे, हा स्टँडर्ड सिक्वेन्स आहे. ह्या स्टँडर्ड सिक्वेन्सनंच आपल्याला प्रिन्सिपल टूल अँगल स्पेसिफाय करावं लागतात. ही स्टँडर्ड सिस्टीम आहे. तर पहिल्यांदा बॅक रेक अँगल येणार आहे, नंतर साईड रेक अँगल येणार आहे. पहिल्यांदा बॅक रेक अँगल, मग साईड रेक अँगल, नंतर एंड रिलीफ अँगल येणार आहे, नंतर साईड रिलीफ अँगल येणार आहे, नंतर एंड कटिंग एज अँगल येणार आहे, नंतर साईड कटिंग एज अँगल येणार आहे आणि लास्टला नोज रेडियस येणार आहे. हा जो सिक्वेन्स आहे ह्या सिक्वेन्सनंच आपल्याला टूल डेसिग्नेशन करावं लागतं. सिग्नेचर म्हणतो आपण त्याला. अल्फा बी म्हणजेच बॅक रेक अँगल, त्याच्यानंतर अल्फा एस म्हणजे साईड रेक अँगल, त्याच्यानंतर थिटा ई म्हणजेच एंड रिलीफ अँगल, त्याच्यानंतर थिटा एस म्हणजे साईड रिलीफ अँगल, CE म्हणजेच एंड कटिंग एज अँगल, CS म्हणजे साईड कटिंग एज अँगल, R म्हणजे नोज रेडियस. सो बॅक रेक अँगल, नंतर साईड रेक अँगल, नंतर एंड रिलीफ अँगल, नंतर साईड रिलीफ अँगल, नंतर एंड कटिंग एज अँगल, नंतर साईड कटिंग एज अँगल आणि लास्टला नोज रेडियस. ही जी सिक्वेन्स आहे हा चेंज करायचा नाही आहे. ह्याच्यातच आपल्याला टूल डेसिग्नेशन किंवा टूल सिग्नेचर हे द्यावं लागतं. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर इथं 0 7 7 7 15 15.8. आता 0 म्हणजेच काय, बॅक रेक अँगल 0 डिग्री आहे, म्हणजे कुठला स्लोप दिलेला नाही. आता साईड रेक अँगल 7 डिग्री आहे. इथं साईड कटिंग एजपासून हा 7 डिग्रीचा स्लोप दिलेला आहे. त्याच्यानंतर एंड रिलीफ अँगल 7 डिग्री आहे. त्याच्यानंतर साईड रिलीफ अँगल 7 डिग्री आहे. नंतर एंड कटिंग एज अँगल 15 डिग्री आहे. साईड कटिंग एज अँगल 15 डिग्री आहे आणि नोज रेडियस 0.8 mm आहे. हा जो सिक्वेन्स आहे, आत्ता मी जसं सांगितलं, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स चेंज करायचा नाही आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला काय करेल, की पहिला जो आहे तो काय असणार आहे, बॅक रेक अँगल, दुसरा काय असणार आहे, साईड रेक अँगल, तिसरं काय असणार आहे, एंड रिलीफ अँगल, चौथं काय असणार आहे, साईड रिलीफ अँगल, पाचवं काय असणार आहे, एंड कटिंग एज अँगल, सहावं काय असणार आहे, साईड कटिंग एज अँगल आणि लास्टला काय असणार आहे, नोज रेडियस MM. तर हा झाला टूल डेसिग्नेशनचा भाग. आता लास्ट पॉईंट आपण पाहतो या चॅप्टरचा, ते म्हणजेच कटिंग फ्लुईड किंवा कुलंट. त्याला लुब्रिकंट असं म्हणतो, कुलंट म्हणतो. हे लिक्विड किंवा गॅसेसच्या स्वरूपात असतात. हे टूल आणि वर्कपीस जिथं फ्रिक्शन होतं तिथं हीट तयार होते, त्याच्यासाठी कटिंग ऑपरेशनसाठी आपण हे कटिंग फ्लुईड किंवा कुलंट वापरत असतो. आता ह्याचं काम काय आहे किंवा पर्पज काय आहे, तर पहिला पर्पज आहे की टूलला थंड करणे, टू कूल द टूल.
दुसरा आहे टू कूल द वर्कपीस, वर्कपीसला थंड करणे. तिसरा आहे फ्रिक्शन कमी करणे, लुब्रिकेशन करणे, टू लुब्रिकेट अँड रिड्यूस फ्रिक्शन. चौथा आहे टू इम्प्रूव्ह सरफेस फिनिश, सरफेस फिनिश इम्प्रूव्ह करायला मदत करणे. पाचवा आहे जे काही चिप्स तयार होणार आहेत ते टूलपासून दूर ब्रेक होण्यासाठी मदत करणे, टू कॉज द चिप ब्रेक अवे फ्रॉम टूलपासून थोड्या अंतरावर ते ब्रेक व्हायला मदत करणे. टू वॉश द चिप, जे चिप्स आपले कट झालेले आहेत ते वॉश करण्याचं काम हे कूलंट करत असतं. सो द पर्पज ऑफ कटिंग फ्लुइड इज टू कूल द टूल, टू कूल द वर्कपीस, टू लुब्रिकेट अँड रिड्यूस फ्रिक्शन, टू इम्प्रूव्ह सरफेस फिनिश, टू कॉज चिप्स ब्रेक अवे फ्रॉम टूलपासून दूर ब्रेक होण्यासाठी मदत करणे, चिप्सला ब्रेक होण्यासाठी मदत करणे. जे चिप्स आहेत ते वॉश करायला टूलपासून वॉश करण्याचं काम हे कटिंग फ्लुइड करत असतं. टू वॉश द चिप्स अवे फ्रॉम टूलपासून दूर वॉश करायचं काम हे कटिंग फ्लुइड किंवा कूलंट करत असतं. ह्याच्या प्रॉपर्टीज काय पाहिजे तर बघा, आपल्याला टूलला थंड करायचं आहे आणि वर्कपीसला थंड करायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्प्शन पाहिजे. जे काही हीट तयार झालेली आहे किंवा हीट जनरेट झालेली आहे ती त्यांना ॲब्सॉर्ब केली पाहिजे, तरच ते टूल आणि वर्कपीस थंड होईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग प्रॉपर्टीज ह्या चांगल्या पाहिजेत, जेणेकरून लो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ह्याच्यामध्ये तयार होईल. त्याच्यानंतर ह्याचा फ्लॅश पॉईंट जास्त पाहिजे, म्हणजेच काय की इट शुड नॉट रेडिली कॅच अप फायर, की पटकन ते ज्वलनशील नसलं पाहिजे. ठीक आहे, ह्याचा फ्लॅश पॉईंट जास्त असला पाहिजे, नाहीतर काय होईल, थोडं तापमानाला ते जर पेट घेतलं कूलंटनं तर चालेल का, नाही. तर त्याचा फ्लॅश पॉईंट हा जास्त असला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी पाहिजे, जेणेकरून हे ऑक्सिडेशन त्याच्यामध्ये होऊ नये, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर ऑक्सिडेशन होऊ नये. त्याच्यानंतर हे न्यूट्रल पाहिजे, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन न झाले पाहिजे, हे न्यूट्रल पाहिजे, केमिकल रिॲक्शन कुणाशी झाली न पाहिजे. विस्कॉसिटी म्हणजे चिकटपणा जो आहे तो कमी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे करोजिव्ह नसलं पाहिजे, करोजन रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये पाहिजे, नाहीतर काय होईल, आपण कूलंट वापरलं तर ते मशीन किंवा वर्कला करोजन करू शकतं. त्याच्यानंतर ऑर्डरलेस पाहिजे, म्हणजे कोणताही घाण वास त्याच्यातनं आला न पाहिजे. ऑर्डरलेस म्हणजे कोणताही बॅड स्मेल त्याच्यातनं आला न पाहिजे. तर स्मेल म्हणजे वास कुठलाही दुर्गंध नसली पाहिजे, ऑर्डरलेस पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट पाहिजे, जेणेकरून आपल्याला कटिंग ॲक्शन ऑब्झर्व करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट हार्मलेस टू स्किन ऑफ ऑपरेटर, जे ऑपरेटर आहे त्याला कोणत्याही त्वचेला कोणतीही इजा न पोचवली पाहिजे. तर आपण कटिंग फ्लुइड जे सिलेक्ट करणार आहोत त्याच्यामध्ये काय काय लक्षात घेणार आहे पहा. पहिलं म्हणजे कोणतं ऑपरेशन आपण करणार आहोत, किती अमाऊंट मेटल रिमूव्ह करायचं आहे, वर्कपीसचं मटेरियल काय आहे, टूलचं मटेरियल काय आहे, सरफेस फिनिश किती पाहिजे, कॉस्ट किती पाहिजे, टाईप ऑफ ऑपरेशन, रेट ऑफ मेटल रिमूव्हल, मटेरियल ऑफ वर्कपीस, मटेरियल ऑफ टूल, सरफेस फिनिश रिक्वायरमेंट आणि कॉस्ट. ह्याचा विचार आपल्याला कटिंग फ्लुइड वेगवेगळे आहेत ते सिलेक्ट करताना करावं लागेल. पहिलं कटिंग फ्लुइड आहे म्हणजे कूलंट आहे वॉटर. आपण बऱ्यापैकी वॉटर वापरतो, ते प्लेन असेल किंवा त्याच्यात अल्कली किंवा सॉल्ट असेल किंवा काही विरघळणारे घटक त्याच्यामध्ये असतील, हे वॉटर आपण वापरू शकतो. दुसरं आहे सोल्युबल ऑइल. सोल्युबल ऑइलमध्ये 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त वॉटर असतं, नंतर त्याच्यामध्ये सोप असतं आणि मिनरल ऑइल असतं. त्याच्यानंतर तिसरं कूलंट आहे स्ट्रेट ऑइल. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, स्ट्रेट मिनरल ऑइल आणि स्ट्रेट फॅटी ऑइल. मिनरल ऑइलमध्ये पेट्रोलियम ऑइल येतं, केरोसिन येतं. फॅटी ऑइलमध्ये ॲनिमल ऑइल येतं, व्हेजिटेबल ऑइल येतं, सिंथेटिक ऑइल येतं. आता नेक्स्ट प्रकार आहे कूलंटचा, तो म्हणजे टाईप ऑफ कूलंट आहे, म्हणजे कटिंग फ्लुइड आहे मिक्स्ड ऑइल. मिक्स्ड ऑइल म्हणजेच काय, कॉम्बिनेशन आहे स्ट्रेट मिनरल आणि स्ट्रेट फॅटी ऑइल दोन्हीचे कंबाईन मिक्स ऑइल होतं. म्हणजे मिक्सिंग केल्याच्यानंतर स्ट्रेट मिनरल आणि स्ट्रेट फॅटी ऑइल मिक्स केल्याच्यानंतर मिक्स्ड ऑइल मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे केमिकल कंपाऊंड. केमिकल कंपाऊंडमध्ये सोडियम नायट्रेट जे आहे ते हाय पर्सेंटेज ऑफ वॉटरबरोबर जेव्हा आपण रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला केमिकल कंपाऊंड आपल्याला मिळतं, किंवा सोडियम नायट्रेट जे आहे ते हाय पर्सेंटेज ऑफ वॉटरबरोबर मिक्स करू तेव्हा आपल्याला केमिकल कंपाऊंड मिळतं. आणि लास्ट आहे सॉलिड लुब्रिकंट्स, जसं की वॅक्स आहे, मेन बार सोप आहे, हे आपल्याला वापरले जातात लुब्रिकेशनसाठी. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट 4th chapter फंडामेंटल्स ऑफ मशिनिंग. सो दिस इज एंड ऑफ आवर युनिट 4 फंडामेंटल्स ऑफ मशिनिंग. जर काय अडचण असेल तर मला विचारा, आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचं युनिट चालू करणार आहोत.